नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय छान आणि सोप्या पद्धतीने पोटली बॅग कशी तयार करायची ते या ठिकाणी बघणार आहोत। पोटली बॅग म्हणजे थोडक्यात आजीबाईचा बटवा। अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला शिलाई मशीनची देखील गरज नाहीये, फक्त आपल्याला या ठिकाणी एक ब्लाउज पीस घ्यायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये अशा प्रकारचे जे शॉल असेल ती देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात किंवा लग्नामध्ये भरपूर असे फेटे आपल्याला मिळतात, त्याचा देखील तुम्ही एखादा भाग यूज केला तरीही चालेल। मी या ठिकाणी एक ब्लाउज पीस घेतलेला आहे बघा, जो की मी शिवणार नाहीये। असे भरपूर असे ब्लाउज पीस आपल्याकडे पडलेले असतात आणि त्याच ब्लाउजचा अगदी छोटासा भाग आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। संपूर्ण ब्लाउज पीसची गरज देखील नाहीये, अगदी थोडासाच तुकडा आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे। परंतु त्या तुकड्यापासून आपण अतिशय छान आणि सुंदर अशी पोटली बॅग या ठिकाणी तयार करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। तर बघा, मी या ठिकाणी अगदी छोटासाच ब्लाउज पीसचा तुकडा कट करून घेतलेला आहे। एवढा तुकडा पुरेसा आहे। तुम्ही एका ब्लाउज पीसपासून भरपूर असे ज्या बॅग आहे, पोटली बॅग आहे, त्या तयार करू शकतात। आता बघा, मी या ठिकाणी हा जो खालचा जो भाग आहे, ज्या तुकडा मी कट केला आहे, त्याचा जो खालचा जो अगदी आपल्याला एक थोडासाच भाग आपल्याला या ठिकाणी शिवून घ्यायचा आहे बघा, जेणेकरून आपल्याला जी नॉड आहे, ती दोरी आहे, ती यामधून आपल्याला ओवता येईल अशा पद्धतीने खालच्या साईडने संपूर्ण या ठिकाणी शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, एकावर एक ही बाजू ठेवून आता जो आपण खालचा आणि साईडचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे। म्हणजे 3 भाग आपल्याला पॅक करायचे आहे व्यवस्थित बघा, साईडचे दोघं भाग, खालचा भाग आणि हे 3 भाग आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे। वरचा भाग ओपन ठेवायचा आहे बघा। मी या ठिकाणी तुम्हाला हे सर्व व्यवस्थित पॅक करून दाखवणार आहे। सुई धाग्यानेच तुम्ही हे सर्व करू शकतात, यासाठी आपल्याला शिलाई मशीनची देखील गरज नाही आहे। आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी रोज असे भरपूर युजफुल व्हिडिओ साठी घेऊन येत असते बघा। त्यानंतर आता हे जे कोपरे आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी अगदी थोडंसं 1-1 इंचाचा, अर्धा इंच आपल्याला या ठिकाणी पॅक करून घ्यायचे आहे। अशी आडवी आपल्याला या ठिकाणी टिप टाकायची आहे। मी या ठिकाणी स्टॅपलरनेच हे पॅक करत आहे बघा। याचे खालचे जे कोपरे आहे ते देखील पॅक झालेले आहे। त्यानंतर आता बॅगला व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे आणि बघा, व्यवस्थित जे कोपरे आहे ते देखील आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचे आहे। त्यानंतर आता जी नॉड आहे, जी दोरी आहे, तुम्ही या ठिकाणी कुठलीही प्रकारची दोरी या ठिकाणी वापरू शकतात। आता हे जो आपण टिप मारली होती, जी जागा आपण ओपन ठेवली होती, त्या ठिकाणाहून आपल्याला ही नॉड अशा प्रकारे ओवायची आहे। अगदी सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला खाली कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। आता ह्या छोट्याशा बॅगचा तुम्हाला वाटेल की आता आपण याचा यूज कशासाठी करू शकतो, तर आपल्याकडे भरपूर असे प्रोग्राम असतात, सुवासिनी वगैरे, त्यासाठी आपण त्यांना काही ज्या वस्तू देत असतो, ओटी भरणाच्या ज्या वस्तू देत असतो, त्या तुम्ही या छोट्याशा बॅगमध्ये पॅक करून देऊ शकता, जेणेकरून दिसायला देखील छान वाटेल। किंवा संक्रांतीमध्ये देखील तुम्ही अशा प्रकारचं बॅग तयार करून लेडीजला ओटी भरण देऊ शकतात। सुवासिनीचा कार्यक्रम असेल त्या देखील वेळी तुम्ही हे वापरू शकतात। किंवा लग्नांमध्ये जर असे छोटे छोटे प्रोग्राम असतात, त्यावेळेस आपण सुवासिनींना ओटी भरण देतो, तेव्हा देखील तुम्ही याचा वापर करू शकतात। किंवा तुम्ही लग्नामध्ये मोबाईल ठेवण्यासाठी, तुमचं छोटं मोठं सामान ठेवण्यासाठी याचा वापर करू शकतात। किंवा घरामध्ये छोट्या वस्तू असतील तुमच्याकडे, त्या इकडे तिकडे तुम्हाला वेळेवर सापडत नसतील, त्या देखील तुम्ही अशा बॅग तयार करून त्यामध्ये ठेवू शकतात। नक्की ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा। आणि तुम्हाला जर थोडा जरी व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। आणि बघा, या ठिकाणी अतिशय छान आणि सुंदर अशी आजीबाईचा बटवा म्हणजे पोटली बॅग या ठिकाणी आपली तयार झालेली आहे। न चायनीची गरज आहे किंवा न बटनाची गरज आहे, अगदी सोपी पद्धत आहे। आता या बॅगला पॅक करण्यासाठी 2 पद्धती मी तुम्हाला सांगते आहे बघा। यामध्ये ज्या पण वस्तू आपण टाकलेल्या आहे, व्यवस्थित वस्तू यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता एका साईडने आपल्याला अशा प्रकारे खिचून एक गाठ याला मारायची आहे। आता बघा, या पद्धतीने देखील तुम्ही या बॅगला पॅक करू शकतात। किंवा अजून दुसरी पद्धत म्हणजे, आता बघा, या ठिकाणी जो हा दुसरा साईडचा जो भाग होता, त्यामधून आपल्याला ही दोरी अशी खेचून घ्यायची आहे
आणि हा उरलेला जो भाग आहे तो या दोरीमधून अशा प्रकारे टाकून वरच्या साईडला आपल्याला वरती खेचून घ्यायचं आहे आणि वरती एक गाठ दोघा दोरींना मारून घ्यायची आहे। आणि बघा त्यानंतर तुम्ही याला हातामध्ये अडकू शकतात, कुठेही घेऊन जाऊ शकतात, खूप मजबूत आहे। लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बघा भरपूर असा ब्लाऊज पीस माझा तसाच आहे, अगदी छोटासाच पार्टपासून आपण या ठिकाणी ही बॅग तयार केलेली आहे। भरपूर अशा बॅग तुम्ही एकच ब्लाऊज पीसपासून नक्की तयार करू शकता।